नमस्कार सर्वांना. आज मी साऊथ इंडियन स्टाईल ब्रेकफास्ट केलेला आहे आणि त्यामध्ये एकाच बॅटरपासून छान मऊ स्पॉन्जी इडली आणि खरपूस असा डोसा आणि स्पॉन्ज डोसा असे तीनही ब्रेकफास्टचे मेनू एका बॅटरपासून तयार केलेले आहेत. आणि बॅटर कसं बनवायचं त्यापासून हे सगळे तीन मेनू एकाच बॅटरपासून कसे बनवायचे त्याची पूर्ण रेसिपी मी यामध्ये शेअर केलेली आहे. तसेच इडलीची चटणी जी असते जसं की खोबऱ्याची चटणी, तर ती मी चटणी पण यामध्ये त्याची रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे मी बॅटर बनवण्यासाठी ना तीन वाटी तांदूळ घेतलेला आहे. आपला साधाच तांदूळ आहे, तुम्ही कोणताही घेऊ शकता. आणि इडलीचा जर तांदूळ असेल ना तर खूप छान. आणि 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ आणि थोडेसे मेथीदाणे असं मी ना हे सगळं एकत्रच धुवून छान घेतलेलं आहे. कधी कधी मी वेगवेगळं पण असं भिजत घालते आणि कधी कधी एकत्र पण असं काही नाही. उन्हाळा असल्यामुळे एकत्र जरी भिजत घातलं ना तरी खूप छान होतं. आणि यावेळी मी एकत्रच घातलेलं आहे भिजत, तर तुम्ही बघू शकता. तर आता इथे मी सगळं एकत्रच भिजत घातल्यामुळं मी जेवढं हवं तेवढंच घेऊन असं बारीक करत होते. वेगवेगळं जर घातलं ना तर थोडी डाळ आणि थोडे तांदूळ असं मिक्स करून छान असं बारीक करून घ्यायचं. तर जास्त रवाळ पण नाही आणि जास्त बारीक पण नाही, अशा पद्धतीने मी हे बारीक केलेलं आहे. आणि थोडंसं अर्धी वाटी पोहे आहेत, तर ते पण छान स्वच्छ धुवून भिजवून त्याचं पण बॅटर करून यामध्ये घातलेलं आहे. आता हे आपल्याला जेवढं जास्त होईल तेवढं छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यामुळे काय होतं की जास्त स्पॉन्जी इडली व्हायला मदत होते. त्याच दिशेने असं कंटिन्यू फिरवत राहायचं, म्हणजे मग सगळं मिक्स होतं. तर इथे मी एकाच भांड्यात केलं होतं, पण त्याला जर फर्मेंट झालं तर त्याला फुगायला जागा मिळणार नाही, म्हणून मग ते बॅटर मी वेगवेगळ्या भांड्यांमध्ये ठेवलेलं आहे. आता हे रात्रभर मी ठेवलेलं आहे आणि सकाळच्या टायमिंगला मी 6:30 ते 7च्या दरम्यान मी उघडत आहे. तर बघू शकता तुम्ही, आपण यामध्ये सोडा वगैरे काहीच नाही वापरलेला आहे. जसं पीठ होतं तसंच भिजत घातलेलं होतं. तर थंडीचे वगैरे दिवस असतील तर मग चिमूटभर सोडा तुम्ही ॲड करू शकता. तर उन्हाळ्याचे दिवस असल्यानंतर सोडा वगैरे घालायची काहीच गरज नसते. आणि आपलं इथं बॅटर खूप छान असं तयार झालेलं आहे. तर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून छान असं मिक्स करून ठेवूया. नंतर आता आपण डोसा करणार आहोत, तर त्यासाठी आधी आपण चटणीची तयारी करूया. तर मी इथे ओल्या नारळाची चटणी करत आहे. तर त्यासाठी आपल्याला थोडीशी चणा डाळ आणि शेंगदाणे, लसूण आणि आलं थोडंसं, आणि चवीनुसार तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्या पद्धतीनं तुम्ही मिरची घेऊ शकता, आणि कोथिंबीर. तसेच ओला नारळ मी असा बारीक करून घेतलेला आहे. तर ओला नारळ आणि हे सगळं जे साहित्य आहे ते आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं. तर यामध्येच थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान असं बारीक करून घ्यायचं. आणि बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने असं हे सगळं बारीक केलेलं आहे. आता आपण याला तडका द्यायचा आहे. तर त्यासाठी मी इथे तडका पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये तेल छान असं गरम करून घ्यायचं, म्हणजे छान असा तडका बसतो त्याला. तर इथे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता, त्यामुळे छान टेस्ट येते. नंतर तुमच्याकडे लाल मिरची वगैरे, बेडगी मिरची वगैरे असेल तर ती पण एखादी घालू शकता. आणि असा छान गरम गरम तेलाचा मस्त असा तडका द्यायचा. तर अशा पद्धतीने आपली खोबऱ्याची चटणी पण तयार आहे. तर कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता. इथे मी थोडीशी घट्ट ठेवलेली आहे आणि इडलीबरोबर आपण ही थोडीशी पातळसुद्धा करू शकतो. तर आपली चटणी तर तयार झालेली आहे. आता आपण इथे डोसा तयार करायला घेऊया. त्यासाठी मी इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि छान थोडंसं पाणी मिक्स करून पातळ असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आणि इथे आपल्याला एकदम पातळ म्हणजे क्रिस्पी असा डोसा बनवायचा असल्यामुळे मी थोडंसं पातळच असं बॅटर पसरलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान क्रिस्पी असा आपला डोसा तयार आहे. आणि आपली चटणी, तर अशा पद्धतीने आपला क्रिस्पी डोसा आणि चटणी तयार आहे.
तर चला आता आपण याच बॅटरपासून आपण इडली बनवूया. तर इथे मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे. तर त्यामध्ये तेल छान स्प्रेड करून घ्यायचं, जेणेकरून इडली खाली चिटकत नाही आणि आपण जेव्हा काढतो तेव्हा मग छान अशी खाली न चिटकता निघली जाते. तर आता इथे मी इडलीचं भांडं ठेवलेलं होतं, त्यामध्ये अशा छान पद्धतीने हे इडली भरलेलं भांडं आहे ते ठेवून पॅक करून 5 ते 10 मिनटासाठी आपण हे स्टीम करून घेणार आहोत. तर मी इथे इडली जास्त जाड न बनवताना पातळच बनवलेल्या आहेत, कारण की आपण ह्या चटणीबरोबर खाणार आहोत. तर अशा पद्धतीने मी सगळ्या इडली काढून घेतल्या. तर अशा छान जाळीदार मऊसूद अशा आपल्या इडली तयार आहेत आणि त्या मी खोबऱ्याच्या चटणीबरोबर अशा सर्व केल्या. आता आपण स्पॉन्ज डोसा बनवणार आहोत, तर त्याच बॅटरपासून बनवणार आहोत. इथे मी एका तव्यामध्ये 2 केलेले आहेत आणि थोडे स्प्रेड केलेले आहेत. स्प्रेड जरी नाही केलं ना तरी पण खूप छान असे जाळीदार स्पॉन्ज डोसे तयार होतात. तर हा स्पॉन्ज डोसा आपण बटाट्याची भाजी किंवा नारळाच्या चटणीबरोबर सर्व करू शकतो. तर आपण एका बॅटरपासून इथे डोसा, स्पॉन्ज डोसा आणि इडली छान पद्धतीने तयार केलेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.